नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025साठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत. प्रश्न सर्व IMP असणार आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी थोडीशी कव्हर केली आहे, जी भरतीसाठी उपयुक्त असणार आहे. व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, रतन टाटा यांचं निधन झालं असून ते केव्हा झालं होतं, असा प्रश्न विचारला आहे. तर रतन टाटा यांचं निधन हे 9 ऑक्टोबर 2024 साली झालं होतं किंवा 9 ऑक्टोबर 2024 साली, म्हणजेच गेल्या वर्षी याच वेळेला त्यांचं निधन झालं होतं. प्रश्न IMP यांच्यावर एक प्रश्न भरतीमध्ये विचारला जातो बघा, त्यासाठी हा प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. रतन टाटा यांचं निधन 9 ऑक्टोबर 2024ला झालं होतं. 28 डिसेंबर 1937 त्यांचा जन्मदिवस आहे. त्यांना महत्त्वाचे पुरस्कार प्राप्त आहेत. त्यामध्ये पद्मभूषण 2000 साली प्राप्त आहे, महाराष्ट्र भूषण 2006 साली प्राप्त आहे, विभूषण पुरस्कार त्यांना 2008 साली प्राप्त आहे, आसाम वैभव 2021 साली प्राप्त आहे, ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया 2023 साली प्राप्त आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा 2023 साली रतन टाटा यांना प्राप्त आहे. प्रश्न हा IMP आहे, महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा कोणास प्राप्त झाला होता, तर रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा प्राप्त झाला होता. कोणत्या धर्माशी संबंधित आहेत ते, तर पारशी धर्माशी ते संबंधित आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतर मनमोहन सिंग जे भारताचे 14वे पंतप्रधान होते बघा, तर त्यांचा मृत्यू दिनांक किंवा त्यांचं निधन जर आपण पाहिलं तर त्यांचं निधन झालं होतं 26 डिसेंबर 2024 साली झालं होतं. 26 डिसेंबर 2024 साली. दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधानात राज्य या शब्दाची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे, तर भारतीय संविधानामध्ये राज्य या शब्दाची व्याख्या ही कलम 12 भाग 3 पर्याय क, कलम 12 भाग 3 या कलमात बघा, भारतीय संविधानामध्ये राज्य या शब्दाची व्याख्या ही करण्यात आलेली आहे. प्रश्न हा देखील IMP जो परीक्षेमध्ये विचारला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत, तर भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल आहेत पर्याय क, फ्रान्सिस्को डी अल्मेडा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा हे भारताचे पहिले पोर्तुगीज राज्यपाल आहेत. वास्को डी गामा यांनी बघा 1498 मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग हा शोधला होता. प्रश्न हा देखील IMP आहे. वास्को डी गामा यांनी 1498 मध्ये भारताकडे येण्याचा मार्ग हा शोधला होता आणि त्यानंतर सर्वात अगोदर जर भारतात कोण आले असतील तर ते बघा पोर्तुगीज होते. कोण होते? पोर्तुगीज. तर त्यांचे पहिले राज्यपाल होते फ्रान्सिस्को डी अल्मेडा, हे लक्षात असू द्या. पोर्तुगीजांचा जर भारतातील पहिला किल्ला आपण पाहिला तर तो होता बघा कोची, ज्याला आपण इम्मॅन्युअल किल्ला म्हणतो. इम्मॅन्युअल किल्ला, कोची इम्मॅन्युअल किल्ला हा बघा पोर्तुगीजांचा भारतातील पहिला किल्ला होता. जर विचारलं जगातील पहिला किल्ला त्यांचा कोणता, तर एल्मिना, जो 1482 साली बघा बांधण्यात आला होता. लक्षात असू द्या, एल्मिना हा पोर्तुगीजांचा जगातील पहिला किल्ला होता. भारतातील पहिला आहे कोची किल्ला. भारतात सर्वात अगोदर कोण आले होते, तर पोर्तुगीज आले होते आणि सर्वात शेवटी कोण गेले होते, तर ते पोर्तुगीज गेले होते. किंवा तर 1961 मध्ये गेले होते बघा, लक्षात असू द्या. 1961 मध्ये पोर्तुगीज हे भारतातून गेले होते. भारताचे शेवटचे पोर्तुगीज राज्यपाल जर आपण पाहिले तर ते कोण होते, तर मॅन्युअल अँटोनिया वासालो ई सिल्वा. मॅन्युअल अँटोनिया वासालो ई सिल्वा हे भारताचे शेवटचे पोर्तुगीज राज्यपाल होते. प्रश्न पुढचा पाहूया. भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क हा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आला, तर भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क हा 86व्या घटनादुरुस्तीद्वारे बघा जोडण्यात आलेला आहे. केव्हा झाली होती, तर 2002 साली झाली होती बघा. 2002 साली 86वी घटनादुरुस्ती झाली होती आणि त्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानामध्ये शिक्षणाचा हक्क हा जोडण्यात आला होता. कलम 21 मध्ये जोडण्यात आलेला आहे. जर विचारलं 10 मूलभूत कर्तव्य ही
कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आलेल्या आहेत? तर 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे बघा 10 मूलभूत कर्तव्ये ही जोडण्यात आलेली आहेत. त्यानंतर धर्मनिरपेक्ष शब्द देखील प्रस्तावनेत जोडण्यात आला होता. पाचवा प्रश्न आहे, भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर भारत सेवक समाजाची स्थापना ही पर्याय ड गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले यांनी बघा भारत सेवक समाजाची स्थापना ही 1905 साली केली होती. किंवा 1905 साली. ऑप्शन म्हणून प्रश्न विचारला जातो, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते बघा गोपाळकृष्ण गोखले. हा देखील प्रश्न या अगोदर पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. इतर जे काही महत्त्वाचे पर्याय बघा तर ते आपण पाहूया. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती. त्यानंतर आर्य समाजाची स्थापना केली होती स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये. स्वामी विवेकानंदांनी कशाची स्थापना केली होती? कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, होम रूल लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर होम रूल लीगची स्थापना ही ॲनी बेझंट यांनी केली होती. कोणी? ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. लक्षात असू द्या, ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक. ॲनी बेझंटचं जर आपण वृत्तपत्र पाहिले तर ते कोणते होते? तर न्यू इंडिया व कॉमनवेल्थ. न्यू इंडिया व कॉमनवेल्थ असे 2 वृत्तपत्र आहेत बघा ॲनी बेझंटचे. लक्षात असू द्या, इथे पर्याय आहे बघा लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकनी होम रूल लीगची स्थापना ही केली होती. 7वा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झालेला आहे. कुठे? त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी गोदावरीचा उगम हा झालेला आहे. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी झालेला आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. आणि भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर या ठिकाणी झाला आहे. सातारा जिल्ह्यातील धोम धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर सातारा जिल्ह्यातील धोम धरण हे कृष्णा नदीवर, पर्याय ड कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. कोणत्या नदीवर? कृष्णा नदीवर. पुढचा प्रश्न आहे, DRDOने 2024 मध्ये कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही घेतली होती? तर DRDOने 2024 मध्ये पर्याय ड VLSR-SAM तर याची चाचणी ही DRDOने 2024 मध्ये घेतली होती. सध्या DRDOचे अध्यक्ष कोण आहेत? समीर व्ही कामत हे सध्या DRDOचे अध्यक्ष आहेत. केव्हा घेतली होती? तर सप्टेंबर 2024 मध्ये. याचा फुल फॉर्म आपण पाहू शकतो, वर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल असा याचा फुल फॉर्म आहे. लक्षात असू द्या, ज्याची यशस्वी चाचणी ही DRDOने 2024 मध्ये घेतली होती. पुढचा 10वा प्रश्न आहे, व्हिटॅमिन डी ची पातळी तपासण्यासाठी कोणती चाचणी ही केली जाते? तर व्हिटॅमिन डी ची पातळी तपासण्यासाठी पर्याय ड 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी चाचणी ही व्हिटॅमिन डी ची पातळी तपासण्यासाठी चाचणी ही केली जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे? तर पर्याय ड कलम 233. सॉरी, पर्याय कलम 124. जिल्हा न्यायालयाशी संबंधित आहे कलम 233. सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित कलम कोणते आहे? कलम 124 आहे. त्यानंतर हायकोर्टाशी संबंधित कलम कोणते आहे? 214 आहे. जिल्हा न्यायालयाशी संबंधित कलम कोणते आहे? तर 233 आहे. आणि मतदानाशी संबंधित कलम आहे 326. लक्षात असू द्या, चुकी झालेली आहे. कलम 233 हे जिल्हा न्यायालयाशी संबंधित आहे. कलम 124 सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. आणि कलम 214 हे हायकोर्टाशी संबंधित आहे. 12वा प्रश्न आहे, जालियनवाला बाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर जालियनवाला बाग हे ठिकाण पर्याय ड अमृतसर या ठिकाणी आहे. कुठे? अमृतसर पंजाब या ठिकाणी आहे जालियनवाला बाग हे ठिकाण.
जालियनवाला बाग हत्याकांड घटना ही केव्हा घडली होती? तर 13 एप्रिल 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड घटना ही घडली होती. कोणाच्या नेतृत्वामध्ये? तर जनरल डायर यांच्या नेतृत्वामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घटना ही घडली होती. जगातील सर्वात मोठे वाळवंट हे खालीलपैकी कोणते आहे? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे बघा सहारा वाळवंट. पर्याय अ, सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट असून कोणत्या ठिकाणी आहे? तर आफ्रिका या ठिकाणी आहे बघा जगातील सर्वात मोठे वाळवंट. त्यानंतर ऑप्शनमध्ये विचारलं जाऊ शकतं, जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट कोणते? जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट, तर लक्षात असू द्या सहारा वाळवंट आहे बघा जगातील सर्वात मोठे उष्णकटिबंधीय वाळवंट. गोबी जे आहे बघा तर ते थंड वाळवंट आहे बघा, थंड वाळवंट. कलहरी देखील कुठे आहे? तर ते देखील आफ्रिका याच ठिकाणी आहे. आणि जर विचारलं भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर थारचे वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर भारतीय राष्ट्रीय सभेचा जनक म्हणून पर्याय क ॲलन ह्यूम यांना ओळखले जाते. 1885 साली बघा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही ॲलन ह्यूम यांनी केली होती. त्यावेळी व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड डफरीन होते बघा, लॉर्ड डफरीन हे त्यावेळी व्हाईसरॉय होते. जर विचारलं राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर मुंबई या ठिकाणी भरले होते राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन, ज्याचे अध्यक्षपद हे उमेशचंद्र बॅनर्जी यांनी बघा केले होते. कोणी? उमेशचंद्र बॅनर्जी हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुणे या ठिकाणी भरणार होते, परंतु प्लेगमुळे बघा मुंबई या ठिकाणी ते भरले. 15वा प्रश्न आहे, कलम 39 हे खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येते? तर कलम 39 हे बघा पर्याय ब राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे यामध्ये कलम 39 हे येते. 16वा प्रश्न आहे, संघ कार्यकारिणीमध्ये खालीलपैकी कोणते काम हे येत नाही? तर संघ कार्यकारिणीमध्ये पर्याय ड कायद्याशी संबंधित नसलेली वैयक्तिक कामे ही बघा संघ कार्यकारिणीमध्ये येत नाहीत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 जीकेचे प्रश्न आपण या ठिकाणी पोलीस भरती 2025 साठी कव्हर केलेले आहेत, जे अतिशय उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF टेलिग्रामवर अपलोड करेन, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.